गल्लोगल्ली इंजिनियर झालेत आणि त्याच्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये नोकऱ्या नाहीत असं तुम्ही ऐकताय का? परंतु असं नाहीये मित्रांनो. आज आपण अशा विद्यार्थिनी सोबत आहोत. प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणची विद्यार्थी आहे श्वेता वाणी आणि हिला आता रिसेंटलीच काही दिवसांपूर्वीच तिला 10 लाख पर ॲनमचं पॅकेज मिळालंय. तर आज आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहेत. सो सुरुवातीला तुझं खूप खूप स्वागत श्वेता. तर श्वेता, तुझ्यासाठी एक पहिला प्रश्न असा आहे की 10 लाखाचं पॅकेज भेटल्यानंतर कसं वाटतंय? सर, खरं म्हणजे 10 लाखाचं पॅकेज भेटून खूप आनंद होतोय. आपलं प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज हे ग्रामीण भागात मोडतं, त्यामुळे ग्रामीण भागात असून सुद्धा एवढं 10 लाखाचं पॅकेज भेटणं हे खरं म्हणजे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि कॉलेजसाठी पण आणि माझ्यासाठी. अरे वा, बढिया. सो सिंपल आहे की तुला एवढं छान पॅकेज भेटलंय. मग हे छान पॅकेज भेटण्यासाठी तू किती प्रयत्न केले होतेस आणि तुला या ठिकाणी कॉलेजने काय काय सहकार्य केलंय प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेजने? हां सर, मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये एक गैरसमज तयार झालेला आहे की इंटरव्ह्यूची तयारी ही लास्ट इयरला येऊन करायची असते. बट कॉलेज आपलं प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज हे कॉलेज फर्स्ट इयरपासून तर लास्ट इयरपर्यंत विद्यार्थ्यांना ॲप्टिट्यूड ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, मेन पॉईंट म्हणजे जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल येते. आणि कम्युनिकेशन स्किल जर लॅक झालं तर भरपूर वेळा असं होतं की आपल्याला नॉलेज असूनसुद्धा आपलं ते इंटरव्ह्यूवरपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे सिलेक्शन होत नाही. पण मला असं वाटतं की फर्स्ट इयरपासून आम्हाला जी ट्रेनिंग दिली त्यामुळे मला खूप सारं खूप हेल्पफुल झालं आणि त्याच्यामुळे माझी लास्ट इयरला इथे प्लेसमेंट झाली. ओके.